नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला माहीत असेल की आपण असे रोज नवीन आपण ऑनलाईन सर्व्हिसेस संदर्भामध्ये आपण व्हिडिओज बनवत असतो. आणि आपण 2 दिवसापूर्वी एक लाडक्या बहिणीवरती आपण व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही महिन्याचं जे अमाऊंट आहे या महिन्यामध्ये खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे. त्यामुळे कित्येक लाडक्या बहिणींची काळजी वाढलेली आहे. परंतु मला त्यांना सांगायला आवडेल की काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण तुम्हाला माहीत असेल की 30 एप्रिल 2026 जी ई-के-वाय-सी करण्याची तारीख होती, ती आता क्रॉस झालेली आहे. आता फुल अँड फायनल जे लोकांचे ई-के-वाय-सी करणं बाकी होतं, ते आत्तापर्यंत ई-के-वाय-सी झालेलं आहे. परंतु आता अजूनही काही महिला ई-के-वाय-सी करण्याचं बाकी आहेत. त्यासाठी आणखी तर असं काही ऑप्शन त्यांनी दिलेलं नाही आहे. पण जर इन केस त्याच्यासाठी जर काही एखादी अपडेट आली, तर तुम्हाला नक्की सांगितली जाईल. आणि तुम्हाला माहीत असेल की याआधी पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्यात की ज्या गरजूवंत महिला आहेत त्यांना लाभ मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस लोकांनी अर्ज केले त्यावेळेस त्यांनी त्यांचे पात्रता जे काही त्यांनी निकष जे आपल्याला सांगितले होते ते त्याचं पालन त्यांनी केलेलं नाही आहे. जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेस नवीन आपली लाडकी बहीण योजना चालू झाली होती त्यावेळेस काही पात्रता आणि अपात्रतेच्या अशा 2 अटी आपल्याला घालून दिल्या होत्या. तुम्ही बघू शकता यामध्ये पात्रतेच्या अटी काय होत्या. महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेची गरज होती. किमान वयाची 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंत याला वयाची अट होती. आणि लाभार्थीचे स्वतःचं आधार कार्ड एक लिंक असणं गरजेचं आहे. आणि हा एक आणखी खूप मोठा मुद्दा झालेला आहे. तुम्हाला माहीत असेल की आपल्या महिलांनी अर्जसुद्धा केलेले आहेत, परंतु त्यांचा आणखी बँक सीडिंग नाही आहे. त्यांचं खातं सीडिंग नाही आहे, त्यांचा आधार सीडिंग नाही, म्हणून त्या पात्र असून सुद्धा त्यांना लाभ भेटत नाही. तर त्यांनी लवकर आधार सीडिंग करून घ्यावं. त्यांनी जर ई-के-वाय-सी जर केली असेल तर त्यांचं आधार सीडिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्यांचा आधार सीडिंग असेल तर त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचा अमाऊंट वर्ग केली जाते. आणि तुम्हाला माहिती असेल की जास्तीत जास्त कुटुंबाचं जे आहे ते 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं हे ते पात्रतेच्या अटी होत्या. आणि तुम्ही बघू शकता इथं तुम्ही उजव्या साईडला तुम्ही यामध्ये चेक करू शकता ज्याच्या अपात्रतेच्या पण इथं काही अशा बऱ्याचशा अटी त्यांनी घालून दिलेल्या होत्या. ज्यामध्ये तुम्ही असू शकता की ज्याच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा अधिक आहे, या महिला अपात्र असणार आहेत. परंतु तुम्हाला काय माहीत असेल की जे नोकरदार लोक आहेत त्यांच्या महिलांनी सुद्धा त्याचे अर्ज वगैरे केले होते. आणि तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस इलेक्शनचा पिरियड वगैरे चालू होता त्यामुळे सरसकट लोकांचे जे फॉर्म आहेत ते आपण ते ॲक्सेप्ट वगैरे केले होते, कोणतेही जास्त व्हेरीफाय न करता. किंवा तुम्हाला माहीत असेल की ॲटो व्हेरीफाय पण झालेले आहेत. त्यामुळेच तुम्हाला माहीत असेल जर हे जर निकष त्यांनी पहिल्यांदा व्हेरीफाय प्रॉपरली केले असते तर ही जी आता जी त्यांची अडचण झाली ती झाली नसती. तुम्हाला माहीत असेल की आतापर्यंत जवळजवळ असं सांगण्यात येतं की 15,000 कोटी अमाऊंटची जी आहे ती एक्स्ट्रा रक्कम ज्या पात्र महिला नाहीत त्यांना गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की जर याचे अपात्रतेचा दुसरा जो निकष जर आपण राखीमध्ये घेतला, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच जर एखादा व्यक्ती नोकरीला आहे आणि त्याचं जर प्रमाणापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना आयकर म्हणजे आय-टी-आर भरावं लागत असेल, तर ज्या लोकांचा आय-टी-आर वगैरे होतात त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे गरजू व्यक्ती आहे ती मागं राहिलेली आहे आणि ज्यांची थोडीशी गरज कमी आहे त्या लोकांना याचा लाभ मिळालेला आहे. यामुळं सरकार थोडंसं आपलं वेळ घेत आहे. तुम्हाला माहीत असेल की सरकार आपलं एकदा शब्द दिले तर पूर्ण वगैरे करतंच, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि गरजू महिलांचं तुम्हाला माहिती कितीतरी जवळ बघू शकता तुम्ही 1 ते दीड वर्षापासून लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू चालू आहे. मान्य थोडे हप्ते मागे पुढे होतात, त्याचा अमाऊंट थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, पण आपल्याला दर महिन्याला याचा लाभ मिळतो म्हणजे मिळतोच. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की आज आहे तारीख 5 मे 2026 आणि आज मंत्रिमंडळामध्ये खूप महत्त्वाचा निर्णय होणार आहे लाडकी बहीण योजनेवरती. आणि त्यानंतर तुम्हाला माझी पात्र महिलांना त्यांची जी रक्कम आहे त्याच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त पॅनिक होण्याची गरज नाही, कारण तुम्ही जर पात्र आहात तर तुम्हाला नक्कीच त्याचं अमाऊंट वगैरे मिळून जाईल. आता यामध्ये नक्की सरकारही असं म्हणजे कन्फर्म सांगत नाही की त्यांना फक्त ₹1,500 भेटतील का ₹3,000 भेटतील. आता हे आणखी तर कन्फर्म नाही आहे. परंतु हा जो आजचा जो निर्णय झाल्यानंतर जे काय तुमचे अमाऊंट असेल तुमच्या अकाउंटला येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला जास्त काही काळजी करायचं कारण नाही आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की आता ज्या अपात्र महिला आहेत, जवळजवळ असं सांगण्यात येत आहे की 54 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. त्यांनी याआधी लाभ घेतलेला आहे. आणि जर तुम्ही जर अयोग्य पद्धतीने जर लाभ घेत असाल तर तुमचे अकाउंट ती रिकवर पण करण्याचं त्यांनी काम चालू केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती की तुम्ही जर ई-के-वाय-सी जर तुम्हाला परत ऑप्शन वगैरे मिळालं किंवा आता तुम्हाला माहिती आहे 30 तारखेला जर ई-के-वाय-सी बंद झालेली आहे. परंतु जर सरकारनं काही कारणास्तव ई-के-वाय-सी करणं जर चालू केलं तर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की तुमचा फॉर्म मॉडिफाय करून तुम्ही एक सबमिट करू शकता, ई-के-वाय-सी करू शकता. तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वी ई-के-वाय-सी वगैरे चालू केली तेव्हापासून त्यांनी जे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, स्वतःचं तुम्ही लावणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर एखाद्या कुटुंबात असाल, तुमच्या जर वडिलांचं तुम्ही
त्याच्यामध्ये तुम्ही नाव लावलेलं असतं. वडिलांचं जे पॅन कार्ड त्याच्यामध्ये त्यांनी मॅप केलेलं आहे आणि तुमचे पती असतील तर पतींचं पण त्याच्यामध्ये पॅन कार्ड मॅप केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता जास्त रिस्कीचं काम झालेलं आहे. कारण तुम्हाला सांगतो, इन्कम डिपार्टमेंटकडून जर त्यांना सरकारनं माहिती मिळाली की बाबा या व्यक्तीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर तुमचा लाभ 100% कमी होणार. त्यामुळे तुम्ही आता काय जास्त काळजी करण्याचं कारण आहे. परंतु जे अ, प्रामाणिकपणाने लाभ मिळतो, परंतु ज्यांनी प्रामाणिकपणाने त्यांचे डॉक्युमेंट सबमिट केले आहेत आणि खरंच ते प्रामाणिक महिला आहेत, त्यांना खरंच त्या आधाराची गरज आहे, तर या महिलांना नक्की त्याचं भेटत जाईल. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल. आपण असेल नक्कीच व्हिडिओवर घेऊन येत जाऊ. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.